विद्यार्थी मित्रांनो, भूमितीतील मूलभूत संबोधन या प्रकरणाच्या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण सर्वांचं स्वागत। अत्यंत सोपा असं हे प्रकरण व्हिडिओ आपण 2 मध्ये सराव संच 1.1 मधील पहिले 2 प्रश्न अभ्यासलेले आहेत। आज आपण प्रश्न क्रमांक 3 अभ्यासतोय सराव संच 1.1 मधील। प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा। दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा। तर दरम्यानता म्हणजे काय आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे। तरी तुम्हाला मी सांगतो की 2 बिंदूच्या दरम्यान तिसरा कोणता बिंदू आहे असं ज्या वेळेला आपल्याला सांगता येतं त्यावेळेला लक्षात ठेवा की तिन्ही बिंदू एक रेषेत असतात। समजा मी उदाहरण देतो, या आकृतीमध्ये रेषाखंड AB घेतला आणि रेषाखंडाच्या मध्ये C बिंदू घेतला। आता इथे मी असं सांगू शकतो की C बिंदू हा बिंदू A आणि बिंदू B च्या दरम्यान आहे। दरम्यान म्हणजे आपल्या भाषेमध्ये च्या मध्ये आहे। आपल्याला हेच अंतर कसं लिहिता येईल, म्हणजे अंतर की जे आपण D अक्षराने दाखवतोय, अंतर AB बरोबर अंतर AC अधिक अंतर CB। हे आपल्याला निरीक्षण करता येतं की अंतर AB म्हणजेच अंतर AC आणि अंतर CB यांची बेरीज आहे। म्हणून आपल्याला सांगता येतं की हे 3 बिंदू एका रेषेवर आहेत। आणि हे जर समानता आली नाही, म्हणजे कोणत्याही 2 अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी येत नसेल, तर आपण सांगू शकतो की हे 3 बिंदू एक रेषीय नाही। तसं की आपल्याला म्हणलेलं आहे, दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा। असे जर आपल्याला दाखवता आले नाही तर आपण सांगू शकतो की 3 बिंदू एक रेषीय नाहीत। आता आपण त्यातले उदाहरण क्रमांक 1 पाहूया। जसं की अंतर PR, जसं आपण डिस्टन्स म्हणतो, बरोबर 7, अंतर म्हणजे डिस्टन्स PQ बरोबर 10 आणि अंतर QR बरोबर 3। आता या उदाहरणात दिलेल्या तिन्ही अंतरांचं निरीक्षण करायचं। याच्यामध्ये सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? हे अंतर PQ। आपण लिहायचं अंतर जे मोठं आहे ते डाव्या बाजूला घ्या। अंतर PQ बरोबर इतर 2 शिल्लक राहिलेल्या अंतरांची बेरीज करायची। त्यांचा क्रम इथं महत्वाचा नाही। अंतर PR अधिक अंतर QR। आता आपण याच्यामध्ये किमती ठेवूया। इथं आपल्याला अंतर PQ दिलेलं आहे। अंतर PQ किती आहे? 10, म्हणजे 10 बरोबर अंतर PR किती आहे? 7 अधिक अंतर QR किती आहे? 3। म्हणजेच 10 बरोबर जर आपण उजव्या बाजूची बेरीज केली 7 अधिक 3, ही बेरीज येते 10। आपल्याला इथं लक्षात येतं की डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली, म्हणजेच जे आपण अंतर PQ बरोबर अंतर PR अधिक अंतर QR हे आहे। म्हणून आपल्याला सांगता येतं की आता जे अंतर येत आहे, मग कोणता बिंदू मध्ये आहे हे ओळखायला आपण एक सोपी क्लुप्ती आहे। तर अंतर PQ बिंदू कोणते आहेत? P, Q आणि R। जे मोठं अंतर आहे
त्या मोठ्या अंतराच्या नावामध्ये जे अक्षर नाही ती बिंदूतलं तो बिंदू त्यांच्या दरम्यान असतो. म्हणजे हे अंतर PQ आहे मोठं अंतर आणि आपली डावी उजवी बाजू समान आले म्हणजे PQ मध्ये राहिलं कोणतं अक्षर तर R राहिलं. म्हणून R हा बिंदू हे आपलं उत्तर येईल. R हा बिंदू P आणि Q यांच्या दरम्यान आहे. हे लक्षात आलं. आर बिंदू कसं निवडला आपण, जे मोठ्या अंतराचे 3 अक्षरातलं अक्षर नाही. इथं PR आणि Q 3 अक्षर आहेत. इथं PQ अंतर आहे म्हणजे इथं R नाही. मग डावी उजवी बाजू समान आली तर समजायचं की R हा बिंदू PQच्या दरम्यान आहे. आता आपण या पुढील आणखी एक उदाहरण घेऊ त्याच्यासाठी. अंतर AB बरोबर 16. अंतर CA बरोबर 9 आणि अंतर BC बरोबर 7. आता हे 3 अंतर आहेत. अंतर AB, अंतर CA, अंतर BC. तुम्हाला मी सांगितलं की सर्वात मोठं अंतर कोणतं आहे ते बघा. तर अंतर AB सर्वात मोठं आहे. म्हणून आपण लिहायचं की अंतर AB बरोबर अंतर इतर 2 अंतरांची बेरीज करा. अंतर CA अधिक अंतर BC. आता इथं किमती ठेवा. अंतर AB बरोबर 16, अंतर CA 9 आहे, अंतर BC 7 आहे. म्हणजे 16 बरोबर 9 अधिक 7 या दोन्ही बेरीज केली तर आपल्याला 16 येते. म्हणजे इथंही आपली डावी आणि उजवी बाजू समान आली. म्हणजेच काय म्हणता येईल की अंतर AB बरोबर अंतर CA अधिक अंतर BC. म्हणजे इथं आपल्याला A, B आणि C 3 बिंदू आहेत. तर मोठं अंतर काय आहे AB. म्हणजे इथं 3 बिंदू तर राहिलं कोणतं अक्षर C राहिलं. म्हणून आपल्याला असं लिहिता येतं बिंदू C हा बिंदू A व B च्या दरम्यान आहे. अत्यंत सोपा असा अभ्यास आहे. आता आपण याच्यातील आणखी एक उदाहरण अभ्यासूया. अंतर XY बरोबर 15. अंतर XY बरोबर 15. अंतर YZ बरोबर 7 आणि अंतर XZ बरोबर 8. पुन्हा एकदा या दिलेल्या तिन्ही उदाहरणातील तिन्ही अंतराचं निरीक्षण करा. तर सर्वात मोठं अंतर हे अंतर XY आहे. मी असं लिहितो अंतर XY बरोबर इतर 2 जे अंतर राहिलेले आहेत, इतर 2 जे अंतर राहिले आहेत त्यांची बेरीज करा. अंतर YZ अधिक अंतर XZ. जर आपण किमती जर ठेवल्या तर अंतर XY हे 15 आहे
बरोबर अंतर वाय झेड हे 7 आहे आणि अंतर एक्स झेड हे 8 आहे. जे 15 बरोबर 8 आणि 7 यांची बेरीज 15 येते. म्हणजे इथं हे अंतर एक्स वाय बरोबर अंतर वाय झेड अधिक अंतर एक्स झेड हे सिद्ध होतं. म्हणजे आपल्याला उत्तर काय लिहिता येतं. आता या मोठ्या अंतरामध्ये झेड हे अक्षर इथं नाहीये, म्हणजे बिंदू जो झेड आहे, बिंदू झेड हा एक्स आणि वाय यांच्या दरम्यान आहे. पुढील उदाहरण पहा. अंतर DE बरोबर 5. त्यानंतर अंतर EF बरोबर 8. अंतर DF बरोबर 6. आता सांगितल्याप्रमाणे तिन्ही अंतर पहा आणि यात सर्वात मोठं अंतर कोणतं आहे. हे EF हे 8 आहे. म्हणून अंतर EF बरोबर अंतर इतर दोन अंतराची बेरीज करा. DE अधिक अंतर DF. आता आपण याच्यामध्ये किमती गाठल्या तर EF अंतर किती आहे 8 बरोबर अंतर DE हे 5 आहे अधिक अंतर DF हे 6 आहे. म्हणजे 8 बरोबर 5 आणि 6 11 येईल. तर इथं पहा डाव्या आणि उजवी बाजू समान येत नाही. इथं बरोबर चिन्हावरती म्हणजे तिरकी रेषा मारतो, म्हणजे 8 हे 11 बरोबर नाही. मग आपल्याला काय सांगता येईल की जे बिंदू आहेत DEF हे एक रेषीय नाहीत. एक रेषीय नसल्यामुळं ते कोणाच्या दरम्यान असणार नाहीत. बिंदू DEF हे एक रेषीय नाहीत. म्हणजे कसे ते नैक रेषीय आहेत, एक रेषीय नाहीत. अशा पद्धतीने आपण एकूण उदाहरणं 6 आहेत, त्यातले आपण 4 उदाहरणं घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक 3 मधले. इतर जे राहिलेले उदाहरणं आहेत ते तुम्ही पूर्ण करायची आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहा. 4 आणि 5 प्रश्न सारखे आहेत. त्यातील मी प्रश्न क्रमांक 4 घेतोय. एका संख्या रेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की अंतर AC बरोबर 10, अंतर CV बरोबर 8, तर अंतर AB हे आपल्याला शोधायचं आहे. आणि इथं आपल्याला सूचना सांगितलेली आहे सर्व पर्यायांचा विचार करा. तर प्रथम आपण दिलेले अंतर लिहूया. अंतर AC जे आहे ते आहे 10, अंतर CB जे आहे ते 8 आणि अंतर आपल्याला A पासून B चं अंतर आपल्याला शोधायचं आहे. आता आपण एक पहिली शक्यता अशी गृहीत धरूया, त्याला आपण शक्यता 1 असं म्हणू.
की सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे. सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे. तर दरम्यान आहे त्याचे दरम्यान म्हणजे मध्य आहे. म्हणजे आकृती कशी बघा त्याची. इथं आपण एक म्हणलं इथं ए सी हा ए आणि बी दरम्यान आहे. दरम्यान आपल्याला असं घेता येईल. सी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. दरम्यान लिहिण्याचं हे चिन्ह आहे. त्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. आता या पहिल्या शक्यतेवरून इथं आपण जर रेषाखंड घेतला तर आपण सी हा एच्या बीच्या मध्ये म्हणले म्हणजे इथं ए असेल, इथं बी असेल आणि इथं कुठचं सी असेल. आपण हे अंदाजे घेतोय आपण. म्हणजे दिलेल्या माहिती आकृती कशी येईल. ही पहिली शक्यता सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे. किंमत एसीची किंमत किती आहे तर 10. हे अंतर तुम्हाला 10 दिलेलं आहे आणि बीसी किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून अंतर कसं काढता येईल. अंतर ए बी आपल्याला शोधायचं आहे बरोबर अंतर ए सी अधिक अंतर सी बी. अंतर ए सी अधिक अंतर सी बी. आता इथं तुम्ही जर किमती ठेवल्या अंतर ए सी किती आहे 10 दिलेलं आहे. अंतर सी बी किती आहे 8. म्हणजेच आपण याची जर बेरीज केली तर अंतर ए बी बरोबर 18. हे आपल्याला पहिल्या शक्यतेवरून अंतर ए बी मिळालं. तशी आता आपण आणखी एखादी शक्यता पाहूया. विद्यार्थी मित्रांनो शक्यता दुसरी पहा. आता अंतर ए सी जे आहे ए सी हे अंतर 10 आहे. म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान असणार आहे. बी हा ए आणि सीच्या दरम्यान हे मोठं अंतर आहे. म्हणजे बी हा ए सीच्या दरम्यान हे आपण शक्यता घेतोय. सगळ्या शक्यता अभ्यासतोय. तर आपण शक्यता या आकृतीवर काढली त्या आकृती आपल्या असेल. इथं काय म्हणलं मी बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे दरम्यान म्हणजे मध्ये. ए आहे इथं येईल सी इथं येईल आणि इथं कुठं बी येईल. तर आपण जर किमती ठेवल्या अंतराच्या तर आपल्याला माहिती अंतर ए सी किती आहे तर 8 आहे. म्हणजे हे अंतर 8 येईल. हा ए सी अंतर 10 आहे. हे अंतर 10 आलं ए पासून सी पर्यंत. आणि दुसरं अंतर कोण दिले सी बी किंवा बी सी किती आहे 8. म्हणजे हे अंतर 8 आहे बघा. इथून इथं बी आणि सी पण इथं. म्हणजे आकृती बघून आपल्याला अंतर कसं काढता येईल बघा. हे अंतर आलं मोठं अंतर. म्हणजे आपण बी ए आणि सी दरम्यान म्हटलेलं आहे. म्हणजे अंतर ए सी बरोबर अंतर ए बी अधिक अंतर बी सी. अंतर ए सी किती आहे 10. अंतर ए बी आपल्याला शोधायचं आहे. अंतर बी सी आहे 8 आणि हे आपल्याला अंतर ए बी बरोबर 10 हे 8 अधिक काय तिकडे गेल्यानंतर वजा होतील 8. म्हणजे अंतर जे ए बी आहे बरोबर 10 मधून 8 गेले 2 राहतील. म्हणजे अंतर या 3 बिंदूसाठी 2च शक्यता येतात. म्हणजेच अंतर ए बी बरोबर पहिलं उत्तर किती आलं 18 आणि दुसरं जे उत्तर आहे ते उत्तर आलेलं आहे 2. म्हणजे 18 किंवा 2 ही 2 उत्तरं या ए बीची आपल्याला मिळतील. प्रश्न क्रमांक 6 पाहता. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हणलेलं आहे. याच्यामध्ये 3 उदाहरणं आहेत.
त्यातील मी उदाहरण क्रमांक 3 घेतलेलं आहे. इथं एक्स डॅश वाय असं आहे लिहिलेलं आहे. झेड वाचनच करायचं. वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे, म्हणजे वाय एक्स झेडच्या मध्ये आहे. अंतर एक्स झेड बरोबर 3 वर्गमूळ चिन्हात 7. अंतर एक्स वाय बरोबर वर्गमूळ चिन्हात 7 आहे. तर अंतर किंवा लांबी वाय झेड बरोबर किती? प्रथम आपण आता दिलेल्या माहितीवरून आकृती काढूया. आता हा आपण एक रेषा घेतली. इथं आपण जर एक्स घेतला इथं झेड असणार आहे, कारण वाय हा एक्स झेडच्या मध्ये आहे. इथं कुठं तर वाय असेल. आता आपण या किमती ठेवा. इथं किंमत एक्स झेड जे आहे हे अंतर, म्हणजे हे अंतर जे आहे इथून अंतर झेड पर्यंत हे 3 वर्गमूळ चिन्हात 7 आहे. आणि अंतर एक्स वाय म्हणजे हे अंतर एक्स पासून वाय पर्यंत हे वर्गमूळ चिन्हात 7 आहे. हे अंतर बघा, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एक्स पासून झेड पर्यंत वाय पर्यंत 7 आणि एक्स झेड 3 वर्गमूळ चिन्हात 7 आहे. आता या आकृतीतून आपल्याला असं सूत्र लिहिता येतं की लांबी अंतराऐवजी ते लांबी म्हणलेलं आहे. इथं एक्स झेड बरोबर लांबी एक्स वाय अधिक लांबी वाय झेड असणार आहे. आता आपण किमती ठेवूया. एक्स पासून झेड अंतर किती आहे? 3 वर्गमूळ चिन्हात 7 बरोबर एक्स वाय किती आहे? वर्गमूळ चिन्हात 7 आणि वाय झेड किती आहे? तर वाय झेड आपल्याला शोधायचं आहे. बरोबर वाय झेड आपल्याला माहिती आहे. आता हे वर्गमूळ चिन्हात 3 इकडे 7 अधिक आहेत, इकडे डावीकडे गेलं तर वजा होतील, म्हणजे मांडणी अशी होईल 3 वर्गमूळ चिन्हात 7 वजा हे वर्गमूळ चिन्हात 7 बरोबर लांबी वाय झेड आली. आता इथं विद्यार्थी मित्रांनो इथं सगुणक 1 आहे. समजा इथं जो आहे सगुणक 1 आहे, म्हणजे इथं 1 आहे समजा. जिथं सगुणक दिलेला नसतो तिथं सगुणक 1 असतो, म्हणजे 3 वजा 1 होतील, म्हणजे 2 राहतील आणि वर्गमूळ चिन्हात 7 तसंच. किंवा हे आपल्याला असं घेता येतं की इथून वर्गमूळ चिन्हात 7 सामायिक घ्या. हे कंसात काय राहिलं? 3 वजा 1 वर्गमूळ चिन्हात 7 राहतील बरोबर लांबी वाय झेड. 3 मधून 1 गेले 2 वर्गमूळ चिन्हात 7 बरोबर लांबी वाय झेड राहील. हे आपलं आलं वाय झेडचं अंतर आलं. आता जो 7वा प्रश्न आहे तो अगदी सोपा आहे, तुम्हाला मी सोडून सांगतो. एक रेषीय नसलेले 3 बिंदू, याचं उत्तर तोंडी येत आपल्याला. 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? तर 3 एक रेषीय नसलेले याचा अर्थ काय? 3 बिंदू कसे आहेत? नैक रेषीय आहेत. समजा आता इथं मी ए बिंदू घेतला, दुसरा मी इथं घेतो बी आणि तिसरा इथं घेतो. हे झाले 3 नैक रेषीय बिंदू, एक रेषीय नसलेले. जर आपण 3 बिंदू जोडले, ए बी जोडले, इथं ए सी जोडला आणि बी सी जोडला, तर पहा कोणत्या आकृती तयार झाली? इथं त्रिकोण. म्हणजे 3 बिंदू एक रेषीय नसले 3 बिंदू जोडले असता त्रिकोणाची आकृती तयार होते. आकृती तयार होते. अशा पद्धतीने आपला सराव संच 1.1 जो आहे तो संपलेला आहे. इतर जे शिल्लक राहिलेली उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.